मुंबई को बचाना है तो बचाओ अशी ईमेल आमच्या संगणकावर पाषाणी हृदयाचे गिधाडे पाठवतात. आणि यात माझ्या मुंबईची शान असणाऱ्या ताजच्या तनामनाचे लचके तब्बल 72 तास गिधाडे तोडतात. यामध्ये अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे आणि तुकाराम ओंबळे यांसारख्या बहादूर पोलीस इन्स्पेक्टर आणि हवालदार यांना आपला जीव गमवावा लागतो. परंतु आज सोशल मीडियावर एक नाव खूप फिरतंय, एकाच चित्रपटाचं. काल्पनिक पात्र, रील्स बनतात, हसणं येतं, थोडा टाईमपासही होतो आणि आपण पुढे स्क्रोल करतो. पण कधीकधी मन थांबतं, कारण याच देशात, याच महाराष्ट्रात एक माणूस होता ज्याच्या हातात बंदूक नव्हती, फक्त काठी होती, समोर गोळ्या होत्या, मागे माघार येण्याचा पर्याय नव्हता. पण तरी तो उभा राहिला. तुकाराम ओंबळे. नाव मोठ्यानं घेतलं जात नाही, पण त्याच्या मागे अजमल कसाब जिवंत पकडला गेला. आज आपण फिक्शनला फेमस करतो, ते चुकीचं नाही, पण सत्याला विसरणं हे हळूहळू आपली ओळख पुसतं. कारण खरे हिरो टेंडरिंगमध्ये नसतात, ते इतिहासात शांतपणे उभे असतात. आपण कोणाला आठवतो हेच सांगतं आपण कोण आहोत.